नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपलं एक नवीन शो येत आहे मिस्ट्री चॅलेंज म्हणून. तर त्याच्यामध्ये ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही अशा लोकांना आपण इन्व्हाइट करून त्यांना चॅलेंजेस देणार आहोत अबॅन्डन प्लेसेसमध्ये. म्हणजे जिकडं काळी विद्या किंवा जिकडं तंत्रमंत्र विद्या करून लोकांचे जीव गेलेले आहेत, त्या ठिकाणी निगेटिव्ह गोष्टींची खूप एनर्जी असते. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी अशा प्रकारे असते की तिकडे लोक सर्व्हाइव्ह नाही करू शकत. अशा ठिकाणी आपण लोकांना घेऊन जाऊन तिकडे त्यांना चॅलेंजेस देणार आहोत. हा आहे आपला मिस्ट्री चॅलेंज शोचा मेन मोटो. तर भरपूर लोकांनी मागच्या 2 व्हिडिओमध्ये कमेंट केले होते की सर आम्हाला पण इंटरेस्ट आहे, आम्हाला पण हे चॅलेंज स्वीकारायचं आहे. तर असं जर तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा तुम्ही. तर आजची सुरुवात करूयात. आज आपले जे पाहुणे आलेले आहेत ते पुण्यातूनच आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत कसे कसे काय काय अनुभव घडलेले आहेत आज आपण त्यांच्याकडनंच ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव मनोज वागचौरे. बरं, आता राहिलं कुठं? मी आता सध्या पुण्यात पिंपरीमध्ये राहतो. मूळ गाव? मूळ गाव माझं नाशिक. बरं, मग इथं कधीपासून राहता पिंपरी चिंचवडमध्ये? पिंपरी चिंचवडमध्ये 2017 पासून मी राहतो. बरं, मग आता सगळे इथंच हो, सगळं इकडं. आणि फॅमिली इकडं का तिकडे? फॅमिली माझी फॅमिली इकडे असते. आई-वडील नाशिकमध्ये असतात. बरं, आणि ॲज अ प्रोफेशन काय करता? ॲज अ प्रोफेशन मी कॉलेजमध्ये आहे, नॉन टीचिंग स्टाफमध्ये. बरं, म्हणजे वर्किंग आहे. बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिला अनुभवातून सुरुवात कशी होती? सुरुवात अशी होती ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो नाशिकमध्ये. नाशिकमध्ये माझं बॅचलर्स झालं. शिक्षण घेत असताना ज्यावेळेस आम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आउटडोअर ड्युटी असते. तर आउटडोअर ड्युटीसाठी आमच्या एका रिसॉर्टला ड्युटी लागली होती. इगतपुरी माहीत असेल, हो. नाशिकमध्ये इगतपुरी आहे. तर तिकडे बरेचसे फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट्स वगैरे आहे. तर आउटडोअर ड्युटीसाठी आम्हाला एक रिसॉर्ट अलॉट केलं होतं. तर 31 डिसेंबर असल्याकारणाने तर संध्याकाळी आमची ड्युटी होती. म्हणजे जे नाईट ड्युटी होती. फूड होतं तिथं, पार्टीज वगैरे होते तिथं. तर आम्हाला रिसॉर्टमध्ये अलॉट केलं होतं. 31 असल्याकारणाने आम्हाला यायला खूप उशीर झाला. आणि इगतपुरी भाग तुम्हाला जर माहिती असेल तर तो आदिवासी एरिया आहे, खूप रिमोट एरिया आहे. तर तिकडे तुम्हाला रस्त्याने स्ट्रीट लाईट्स नाही आहे आणि रस्ते पण खूप छोटे. असं नाही की आता सध्या तरी तिथं डेव्हलपमेंट झालेली, बट त्यावेळी म्हणजे 10-12 वर्षापूर्वी तिथे तसं काही नव्हतं. तिथे रस्ते खूप अरुंद होते आणि म्हणजे डांबरी रस्ते तर नव्हतेच. खूप असे खडके साधे रस्ते होते आणि सगळं शेतीचा भाग तो. तर त्यामुळे तिथे जास्त काही डेव्हलपमेंट बघायला भेटत नाही. पण रिसॉर्ट आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे तर तिथे रिसॉर्ट भरपूर प्रमाणात पहिल्यापासून आहेत आणि आता जरी तुम्ही गेले तर तिथे भरपूर रिसॉर्ट्स आहेत. तर झालं असं की एक दिवशी आम्ही जसं मी सांगितलं 31ची ड्युटी आम्हाला लागली, तर त्यामुळे आम्हाला बराच उशीर झाला यायला. तर जवळपास रात्रीचे 1:30-2 वाजले होते. ह्या दरम्यान आम्ही निघालो तिकडनं, मी आणि माझा मित्र. त्यावेळेस तर काय असं कार वगैरे नसायची ना, आणि आपण नुकतंच कॉलेजला असल्याकारणाने बाईक घरचे घेऊन देतात. तर त्यामुळे आम्ही बाईकनी येत असताना तर एक विचित्र घटना घडली. म्हणजे सुरुवातीला ती असं वाटलं नाही की आमच्यासोबत ती विचित्र घटना आहे. तर काय होतं की ग्रामीण भाग असल्यामुळे तुम्हाला हायवेपर्यंत जायला तिथं काही सोय नसते. तर तुम्हाला स्वतःचं वाहन असेल तरच तुम्हाला जाता येईल किंवा चालत मग? किंवा चालत जातात. तर तिथले बरेचसे लोक मग चालत जातात किंवा हात देऊन गाडीला वगैरे जातात. तर ती आम्हाला बघण्याची सवय होती की दिवसा वगैरे हात देतात की भाऊ आम्हाला इकडे सोड, की हायवेला सोड, किंवा आम्हाला आणखी आमच्या शेताजवळ सोड. तर हे आमचं माहिती होतं आम्हाला. पण रात्री ज्यावेळेस 1:30-2 वाजले त्यावेळेस आम्ही निघालो, तर एक बाई आम्हाला दिसली रस्त्यात की ती आमच्या गाडीला हात देत होती. तर पेहराव तसा बघितला तर नॉर्मल एक शेतकरी बाई जशी असते तसा पेहराव आम्हाला सुरुवातीला दिसला. पण आम्ही दोघेजण गाडीवर असल्या कारणाने आम्ही तर काय थांबलो नाही. मग थोडं पुढं गेलो. साधारणतः जवळजवळ अर्धा किलोमीटर, पाऊण किलोमीटर गेल्यानंतर परत आम्हाला सेम जशी पहिले आम्ही स्त्री बघितली तशी स्त्री दिसली. तर आम्ही थोडं गोंधळून गेलो की म्हणजे असं का, आणि पेहराव पण सारखा होता. पण यावेळेस ती स्त्री थोडी रोडच्या आतल्या बाजूला आलेली होती आणि ती बळजबरी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तर एवढ्या रात्री थोडं भीती असतेच की का थांबायचं. तर मग आम्ही थोडं पुढं चाललं गेलो. पण माझा जो मित्र होता तर त्याला ह्या गोष्टींमध्ये फार रस होता. तो बोलला की हे कदाचित काहीतरी वेगळं वाटतंय. तर जसं आपण म्हणतो की भूत अग्नीला घाबरतो, जसं मग त्यांनी काय केलं की आमच्याकडे सिगरेट्स होते. मग त्यांनी सिगरेट जाळली वगैरे. मग आम्ही हळूहळू चालले गेलो.
जोपर्यंत सिगरेट जळत होती तोपर्यंत आम्हाला कोणीच दिसलं नाही. जशी सिगरेट संपली आणि आम्ही पुढे गेलो तर परत आम्हाला तीच स्त्री दिसली, तसाच पेहराव दिसला. पण ह्या वेळेस तिचा हात देण्याची स्टाईल थोडी वेगळी होती. आणि जो डिस्टन्स होता रोडमध्ये, जसं मी सांगितलं की तिथले रस्ते फार अरुंद असतात, तर ती जवळजवळ तिने अर्धा रस्ता व्यापून घेतला आणि ती डायरेक्ट गाडी थांबवावीच ह्या उद्देशाने ती डायरेक्ट पुढे येऊन उभी राहिली. आणि गोंधळल्यामुळे गाडी आमची इम्बॅलन्स झाली ना, आम्ही पडणार की काय, पण कंट्रोल करून आम्ही थोडं पुढे गेलो. मग हे आम्हाला जरा विचित्र वाटलं. मग परत आम्ही सिगरेट लाईट केली. मग परत तसंच झालं. जोपर्यंत सिगरेट चालू आहे तोपर्यंत कोणीच दिसलं नाही. पण सिगरेट संपली आणि आमच्याकडेही सिगरेट नव्हत्या. मग थोडं आम्ही आता घाबरलो, कारण की एकच स्त्री आम्हाला 3 वेळा दिसली आणि ती पण प्रत्येक वेळेस विचित्र पद्धतीने ती गाडीसमोर येते. तर मग आता करायचं काय? तर आम्ही देवाचं नाव घेतलं आणि पुढे चालले गेलो. पुढे चालत असताना साधारण 2 ते 3 किलोमीटर आमचं हायवे, जो आपला नाशिक हायवे आहे, तो राहिला होता. जिथून आम्ही घराकडे जातो तो राहिला होता. त्यावेळेस ज्या आम्ही हायवेला लागणार थोडा टाईम बाकी होता तिथं, म्हणजे 2-2.5 किलोमीटर राहिलेला असेल आणि तो ग्रामीण भाग संपून तुम्ही शहरी भागाकडे येतात. ज्यावेळेस आम्ही तिकडं जात होतो, ती स्त्री अक्षरशः दोन्ही हात पसरून आमच्या गाडीसमोर आली आणि विचित्र पद्धतीने हसत होती. बापरे. तिचा काळवंडलेला चेहरा आणि तिचे लालभोर डोळे बघून आम्ही तर फार घाबरलो. मग करायचं काय? गाडी थांबवू शकत नव्हतो. काही दगाफटका झाला तर काय करायचं? मित्राला बोललो, जे काय असेल, जिथं तुला रस्ता भेटतो तिथून गाडी टाक, जे काय होईल ते पुढचं पुढे बघू. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी जोरात गाडी तिच्या बाजूनी काढली. आम्ही पुढेच गेलो. मग आम्ही रिअर व्ह्यू मिररमध्ये सुद्धा बघितलं नाही, कारण ती कंडिशन तशी होती. रिअर व्ह्यूमध्ये सुद्धा आम्ही बघितलं नाही की आमच्या मागे काय गेलं नेमकं. पण ते जाणवत होतं कुठे ना कुठे की जे काही चालू आहे, जे काही होतं आपल्यासोबत, ते नॉर्मल नाही आहे. एक विचित्र घटना घडते आपल्यासोबत. आणि ते म्हणतो ना की आपली बॉडी जी आहे ती सेन्स करते या गोष्टी, हो, रिॲक्ट करते लगेच. रिॲक्ट करते. जसं आपण म्हणतो की मला गुजबम्स आले, मला अंगाला काटा आला, तर त्याच्या पुढच्या गोष्टी आमच्यासोबत घडत होत्या. तर मग आम्ही पुढे जाता जाता सहज एक उत्सुकता त्यावेळेस असते, आपण कॉलेजचे मुलं असतो की बाबा उत्सुकता होती की थोडं आम्हाला असं वाटलं की आम्ही बऱ्यापैकी पुढं आलोय, बघू की काय ती खरंच कोणी आहे का, की आपलं भास झाला आपल्याला, कारण की 31st होता. आम्ही देखील थोडीफार पार्टी करून आलोच होतो. तर मग बघूया की आपल्याला भास झाला की खरंच ती गोष्ट आहे का. ज्यावेळेस आम्ही मागं वळून बघितलं तर आम्ही खूप शॉक झालो की ती बाई अजूनही आमच्याकडे बघते आणि ती हसत होती. बापरे. आणि वेळ तरी काय झाली असेल साधारण? वेळ साधारण तुम्ही 2:30, 3, 3:15 वाजले असतील, कारण की तो रोड खूप रुरल एरियामध्ये आहे. त्यामुळे तो असा खूप स्पीडने आपण जाऊ नाही शकत त्या रोडनी. आपल्याला 30-40च्या स्पीडनीच जावं लागेल त्या रोडने. पण ज्यावेळेस आम्ही ते दृश्य बघितलं, ती बाई जोरजोरात हसत होती. तिचे केस पूर्ण मोकळे आणि माहीत नाही का असं जाणवत होतं की ती बाई जमिनीवर उभी नाही आहे, ती हवेत थोडीफार तरंगते. आणि ती एकच वाक्य आम्हाला बोलली की माझी हद्द इथं संपली आहे, आज तुम्ही वाचला आहात, इथून पुढे नाही वाचणार. बापरे. आणि तरी अंतर किती असेल तुमचं आणि त्या बाईचं? तरी अंतर जर बघितलं आपण, साधारणतः एक 10 ते 15 मिनिटाचं अंतर असेल. पण तरी असं वाटत होतं की काहीतरी गोष्ट तिला थांबवते, ओके. की ती त्या म्हणतो आपण एक रेषा असते त्याच्या पुढं येऊ नाही शकत कोणी. तर काहीतरी तिच्या बाउंड्रीच्या पलीकडे नव्हती येऊ हा शकत. काहीतरी गोष्ट आहे, कारण ती एवढ्या लांब आमच्या सोबत आली. पण फक्त आता तिथेच का थांबली ती, कारण की हायवेपासून थोडंच राहिलं होतं अंतर. पण ती त्या एरियाच्या पुढे येऊ नव्हती शकत. बस. तर ती गोष्ट ज्यावेळेस आमच्यासोबत झाली, आम्ही फार घाबरून गेलो. आणि जसं नॉर्मल लोक असतात की आपण घरी गेलो, आम्हाला झोप नाही आली, आम्ही एकमेकांशी फोनवर बोललो. त्यावेळेस स्मार्टफोन वगैरे नव्हते मेसेजिंगसाठी. एक नॉर्मल फोनने आम्ही डिस्कशन केलं की परत जर तिथे कधी ड्युटी लागली तर जायचं नाही.
तर ती गोष्ट झाली. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मला तर असं अंग फार जड वगैरे जाणवत होतं, तर मी तरी काही जाऊ नव्हतो शकत ड्युटीला. पण मला वाटलं की माझ्यासोबतच झालं असेल ही गोष्ट. पण ज्यावेळेस मी माझ्या मित्राला दुसऱ्या दिवशी फोन करून विचारलं, तर त्याला पण सेम गोष्टी जाणवत होत्या. तर मग हे काय आहे? तर मग 2 दिवस आम्हाला सारखं तीच गोष्ट जाणवत होती. मग डॉक्टरकडे गेलं वगैरे, नॉर्मल जे आपण टॅबलेट्स वगैरे घेतो ईव तापाच्या, त्या पण घेऊन बघितल्या. पण ती गोष्ट काय झाली नाही. मग घरच्यांनी विचारलं की बाबा काय नेमकं काय होतंय? तर मग घरच्यांना आम्ही सांगितलं की आमच्यासोबत अशी गोष्ट एक घडली. तर मग घरच्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी जिथे तुम्ही जातात तिथं ड्युटीला, तर न्यूजमध्ये पण वगैरे बघितलं आहे की तिथे कन्स्ट्रक्शनच्या वेळेस मानवी सापळे वगैरे आढळून आलेत तिथं. जे फार्म हाऊस वगैरे बांधतात तिथं, तर मानवी सापळे वगैरे आढळून आलेत. त्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. तर तुम्ही काही काळजी करू नका. आपलं देवाचं नामस्मरण करा आणि त्याच्याने या गोष्टी हळूहळू निघून जातील. परत तिकडे तुम्ही रात्रीच्या वेळी जाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना काय त्रास वगैरे झाला का त्यावेळेस किंवा नंतरून सुद्धा? त्रास वगैरे म्हणजे झोपेत असं भास व्हायचे की आहे कोणतरी मागून आवाज देतंय. जसं त्या स्त्रीने आम्हाला आवाज दिला होता की माझ्या हद्द तुम्ही पार केली, माझी हद्द संपली आहे, तुम्ही वाचलात. तसंच झोपेत स्वप्नात किंवा अशा गोष्टी होणं किंवा मग आम्ही भलेही परत रात्री कधी त्या दिशेने गेलो नाही, पण ड्युटी असल्या कारणाने दिवसा जावं लागायचं. पण दिवसा पण आम्हाला तसा भास व्हायचा. मग आम्ही नेहमी गाडी जी आहे आमची ती रोडच्या सेंटरमध्ये चालवायला लागलो की परत अशी घटना आमच्यासोबत घडू नये. आणि देवाच्या कृपेने असं परत घडलं नाही आमच्यासोबत आणि आम्ही पण टाळलं की आम्ही रात्रीच्या वेळेत त्या दिशेने जाणार नाही. बरं. मग त्या ज्या बाईची एक्झॅक्टली माहिती माहीत पडली का? ती बाई एक्झॅक्टली कोण होती, काय होती, काय तिची पार्श्वभूमी माहीत पडली का तुम्हाला? पार्श्वभूमी तर तसं काही आम्हाला विचारलं, आम्ही गावकऱ्यांना वगैरे सांगितली गोष्ट की आमच्यासोबत काय घडलं. तर गावकऱ्यांनी देखील सांगितलं की बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी असं बघितलं की गाडी थांबवण्याचा प्रयत्न होतो वगैरे. ते असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं बरेचसे रुरल एरियाज आहे, बरेचसे अपघात होत असतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच वर्षांपूर्वी एक स्त्री होती आणि तिचा अपघातात मृत्यू झाला आणि ती त्याच गावची होती. ओके. हां. मग त्याच गावच्या असल्यामुळे तिला जिथे जायचं होतं, ती बघते की मला कोणीतरी त्या गावापासून घेऊन मला मुक्त करावं, ओके. हां. असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं. पण असं बऱ्याच लोकांसोबत झालंय, पण ती स्त्री अजून तिथेच आहे. ती अजून मुक्त नाही झाली. मग ती जी स्त्री असेल त्या स्त्रीची सगळी माहिती गावकरी लोकांना आहेच तशी पण, बरोबर? मग त्या स्त्रीचे जे परिवार असेल किंवा कुटुंब असेल त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून तिला मुक्ती देण्याचा प्रयत्न नाही केला का गावाल्या लोकांनी? कारण की ती जी बाई आहे ती ठीक आहे, ती काही लोकांना आता काही त्रास वगैरे देत नाही, पण ते जेवढं जुनं जुनं होत जाईल तेवढी तिची शक्ती वाढत जाईल आणि त्या सगळ्या तिच्या गोष्टींचं जी ताकद आहे ती वाढत जाईल आणि कधीतरी कुठल्या तरी व्यक्तीचा ह्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो ना. नाही, असं जीवितहानी तर आजपर्यंत झालेली नाही आहे. पण ज्यावेळेस आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की तो फार रुरल भाग आहे, तिथं कंटिन्यू कोणी म्हणजे जास्त लोकं राहत नाही. तर असं पण आहे की तिथले आता त्यांचं कोणी राहत नाही. फक्त तीच एक अटकून पडलेली आहे त्या गावात, असं आम्हाला त्या गावकऱ्यांनी सांगितलं. मग काय तुम्हाला काय जास्त त्रास झाला नाही ना बाकी कोणाला? तर तेच असं झालं की 2 दिवस आम्ही थंडी ताप वगैरे जसं आपल्याला येतं तसं होतं. पण ते नॉर्मल नव्हतं. अंग जड पडलं होतं आमचं. जसं कोणीतरी आपल्या खांद्यावर बसलंय किंवा कोणतरी मागून ओढतंय आणि आपल्याला बेड सोडायची अजिबात इच्छा होत नाही आहे. तर ह्या गोष्टी होत होत्या आमच्यासोबत. मग ते कमी कसं झालं तो प्रभाव सगळा? कमी जसं डॉक्टरांच्या गोळ्या चालू होत्या त्याच्याने तर काही झालं नाही. तर देवाचं नामस्मरण, घरातलं वातावरण जसं घरचे वगैरे पूजा वगैरे करतात, तर त्या गोष्टी हळूहळू झाल्या आणि आम्ही पण त्या दिशेने कधी जास्त दिवस गेलो नाही. त्याच्यामुळे ते कमी झालं. बरं. ह्याच्या व्यतिरिक्तही अजून एक अनुभव आहे ना, तो काय अनुभव आहे? ह्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस मी नाशिकवरनं पुण्याला शिफ्ट झालो होतो, मी पुढचं शिक्षणासाठी इकडं शिफ्ट झालो. तर माझं कॉलेज आकुर्डीला होतं. तर होतं असं की आम्ही नवीन आलो आणि ॲडमिशन्स जून, जुलै, ऑगस्टच्या दरम्यानच होतात हो. आणि पावसाळ्याचा मोसम असतो. तर झालं असं, कॉलेज आमचं हाफ डेला सुटलं, पुढचे लेक्चर्स वगैरे नव्हते. तर मित्रांनी डिसाईड केलं की चला पाऊस आहे, कुठं ट्रेकिंगला वगैरे जाऊया. तर विचार केला होता आधी की लोणावळ्याला जाऊया, पण परत म्हटलं की आपल्याला त्या एरियातली जास्त माहिती नाही आहे, तर मग तिकडं नको जायला. मग
आकुर्डीपासून जवळच एक गोराडेश्वर ट्रेकिंग पॉईंट आहे, शंकराचं मंदिर आहे तिथं. तर आम्ही डिसाईड केलं की आपण तिथं जाऊया. पण सगळ्यांकडेच गाड्या नव्हत्या, सगळ्यांकडेच टू व्हीलर नव्हतं, पण जायचं कसं तिथं. मग आम्ही विचार केला की तिथे स्टेशनवर उतरून आपण तिथे ऑटो वगैरे पकडून जाऊया. तर मग आम्ही जितक्या मुलांकडे गाड्या होत्या ते स्टेशनला लावून लोकल पकडून आम्ही गेलो. मग तिकडे गेल्यानंतर घोरवाडी नावाचं एक स्टेशन आहे. मग तिकडे आम्ही उतरलो. मग तिकडनं ऑटो तुम्हाला भेटून जातात. ऑटो वगैरे तुम्हाला हायवेपर्यंत येण्यासाठी जर तुम्ही बघितलं डिस्टन्स बराच आहे, तर तिकडनं तुम्हाला ऑटोज वगैरे भेटून तुम्ही जाऊ शकता. मग आम्ही तिकडे गेलो, ट्रेकिंग वगैरे झालं, सगळं झालं. पण ह्या सर्व गोंधळमध्ये टाईम खूप होऊन गेला, तर आम्हाला वेळेचा भान राहिला नाही. मग येता येता आम्हाला बराचसा टाईम झाला. आणि तुम्ही बघा की पुण्याच्या ज्या लोकलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती खूप लेट आहे. खूप लेट आहे. म्हणजे जसं मुंबईमध्ये 5-5 मिनिटाला लोकल आहे, तसं इकडं पुण्यामध्ये नाही आहे ना. आम्हाला ती आयडियाच नव्हती. ही आमची पहिलीच वेळ होती की आम्ही पुण्याच्या लोकलने ट्रॅव्हल करतोय. तर ज्यावेळेस आम्ही स्टेशनकडे येत होतो, पण आम्हाला तिथे येण्याचं काहीच साधन भेटत नव्हतं. हां, दिवस असल्यामुळे जाताना तुम्हाला ऑटो वगैरे भेटतात तिकडनं. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की संध्याकाळी ज्यावेळेस अंधार पडतो, तुम्हाला तिकडनं स्टेशनला यायला किंवा स्टेशनवरून हायवेला जायला तुम्हाला काहीच साधन नसतं. मग आम्ही विचार केला की चला पायी वगैरे जाऊ शकतो, मित्र वगैरे. तर आम्ही पायी निघालो. डिफेन्सचा एरिया असल्यामुळे तर काय भीतीचं कारणच नाही आहे. पण जरी तो डिफेन्सचा एरिया आहे, पण तुम्ही तिथे एक गोष्ट नोटीस करा की थोडं पुढं गेल्यावर तो थोडं हे वाटतो, भीती वाटते. हां. थोडं भीती वाटते. तर 10-11चा थोडा टाईम झाला होता त्यावेळेस. मग आम्ही नॉर्मली निघालो. तर तो रोड तुम्ही डायरेक्ट इकडनं नाही जाऊ शकत, तुम्हाला क्रॉस करून जावं लागतं. आणि झालं असं की जसं मी तुम्हाला सांगितली, आमची पहिली वेळ होती की आम्ही कुठं दुसऱ्या सिटीमध्ये कुठं ट्रेकिंगला चाललो. तर आम्हाला रस्ते वगैरे जास्त काय माहीत नव्हते. आम्ही कोणाला तरी विचारलं की आम्हाला जायचं आहे पुण्याच्या दिशेला. ते बोलले की तुम्हाला त्या बाजूने जावं लागेल. मग असं झालं की तिकडे एक छोटासा रोड आहे, तो क्रॉस करून तुम्हाला तिकडे जावं लागतं स्टेशनला. तर मग आम्ही निघालो, सगळं नॉर्मल चाललं होतं. जाता जाता आम्हाला असं जाणवलं, आम्ही ट्रेनची पटरी क्रॉस केली, पण असं जाणवलं कोणतरी आवाज देत आहे. कोणी वयोवृद्ध माणूस जसा आवाज देतो तसं तो आवाज होता की बाळांनो मला वाचवा, असा काहीतरी आवाज आला आम्हाला. पण तो कुठल्या साईडने आला आवाज तुम्हाला? आम्ही ज्यावेळेस क्रॉस केलं आणि आम्ही चाललो होतो स्टेशनजवळ. क्रॉस केल्यानंतर असं वाटलं की पटरीच्या एरियामधून, जसं म्हणतो ना की पटरी जस्ट क्रॉस केली तुम्ही आणि पटरीच्या तिथंच काहीतरी आहे, ओके. हां. तिथनं तसा आवाज जाणवला आम्हाला. तर म्हटलं की मलाच जाणवला की अजून कोणाला जाणवला. तर मग मी इग्नोर केलं की झालं असेल काहीतरी, कोणतरी कुठं लांब बोललं असेल. पण नाही, माझ्या आणखी एका मित्रांनी पण ऐकलं तो आवाज की बाळांनो मला वाचवा. आणि तो एक वयोवृद्ध जसा आवाज देतो तसा आवाज होता. 70-80 वर्ष. 70-80 तुम्ही पकडून चाला की 70-80चा एक वयस्कर माणूस कसा आवाज देऊ शकतो. आणि तो फार कष्ट आणि फार दुःखात होता. तर आम्ही म्हटलं की कोणीतरी असेल, चला बघूया आपण की कोणाला तरी मदतीची गरज असेल किंवा कोणी असेल त्यांना पटरी क्रॉस करायची असेल. तर मग आम्ही ते हेतूनी परत मागे वळालो आणि बघितलं, तर आम्हाला तिथं तसं काही जाणवलं नाही. आम्ही इकडे तिकडे बघितलं, तर थोड्याशा डिस्टन्सवरती असं कोणीतरी बसलेलं होतं. आजोबासारखी फिगर होती, तसं बसलेलं होतं. तिथून आवाज येत होता की बाळांनो आमच्याकडे या. आता आमच्याकडे तर टॉर्च वगैरे काही नव्हतं आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये एवढं लांब डिस्टन्स दिसत नव्हतं. बरोबर. तर मग आणि ट्रॅक असल्यामुळं तर आम्हाला पण जरा भीती होती की कधी कोणती एक्सप्रेस ट्रेन येईल आणि कधी काय होईल. आणि त्याने एक वेळेस असं पण वाटत होतं की बाबा पण ऑलमोस्ट ट्रॅकच्या एकदम जवळ आहे, की त्यांना पण लागायला नको. तर आम्ही हिंमत करून थोडं पुढे जात होतो. पण जात असताना आम्हाला एक गोष्ट नोटीस झाली, जसं आम्ही पुढं चाललोय ती फिगर पण आमच्याजवळ येते. आणि असं बघितलं तर ज्यावेळेस माणूस चालतो तो उभा असतो, पण ही फिगर बसलेली होती. मग ही कसं काय आमच्याजवळ येते? बरोबर. किंवा ते स्ट्रक्चर काय हालत होतं का आजूबाजूला ज्याच्यावर ते बसले होते? स्ट्रक्चर काहीच नव्हतं. जसं आपण म्हणतो ना की पटरी शेजारी जसं बसतो माणूस, तसंच बसलेलं होतं. पण असं जाणवत होतं की ते जसं आम्ही पुढे जातोय तसं ते आणखी आपल्या जवळ येतंय.
मग थोडं आम्ही दबकलो, म्हटलं हे काहीतरी थोडं विचित्र आहे. आणि वेळ काय झाली असेल साधारण वेळ त्यावेळेस? साधारण 11:15 11:30 वाज एवढं लेट? हो. तिकडे लाईट्स वगैरे काहीच नाही ना तिकडं? वगैरे तिकडे काही नाहीये. जरी आपण म्हटलो की तो डिफेन्स एरिया आहे, पण थोड्या अंतरात तुम्ही गेल्यानंतर तिथे लाईट्स वगैरे पण नाहीये जास्त. तर ज्यावेळेस ती फिगर आमच्याकडं असं यायला लागली, तर आम्हाला वाटलं असेल की ते वयस्कर आहे ते, किंवा असं गुडघ्यानी वगैरे ते असं सरकून येत असेल आमच्याकडं, असं आम्हाला वाटलं. पण जसं जसं ते जवळ येत होते, तर आम्हाला शंका येत होत्या मनात की बाबा कोणी पडलंय का ट्रेनमधून, किंवा त्यांना लागलंय का, काय झालंय का. त्यामुळे आम्ही थोडं अजून आमचा स्पीड फास्ट केला की चला त्यांना जाऊ, किंवा आणखी अजून एखादी ट्रेन नको यायला आणि त्यांना आणखी लागू नये म्हणून. मग आम्ही थोडं पुढे गेलो, तर बघितलं तर त्यांचं शरीर एकदम रक्तबंबाळ झालं होतं. तर आम्हाला वाटलं खरंच पडले काय. तर थोडं पुढं गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही आवाज दिला की बाबा तुम्हाला काय झालंय, तर म्हणजे डिस्टन्स आम्ही थोडा लांबच ठेवला होता की आपल्याला माहीत नाही, शहर अनोळखी आहे. तर आम्ही डिस्टन्स लांब ठेवला, तर अचानक काय झालं, ती व्यक्ती हसायला लागली की मला वाचवा, आणि अचानक हसायला लागली. मग आम्हाला थोडाफार डाऊट आला. थोडं 5 मिनटं आम्ही मागे सरकलो की म्हटलं हे तरी काहीतरी विचित्र प्रकार आहे, हे साधारण व्यक्ती नाही आहे, किंवा आपण जे विचार करून आपण मदत करायला चाललो आहे हे तसलं काही नाही आहे. त्यामुळे आम्ही देवाचं नाव घेतलं, म्हटलं थोडं मागं सरकू. जसं आम्ही सरकायला लागलो, तर तो आणखी आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग आम्ही आमचा थोडा वेग वाढवला की चला पटकन इकडनं निघू, आपली लोकल आहे, आपल्याला जायचं आहे. ह्या उद्देशाने आम्ही थोडं आमची स्पीड वाढवून निघायला लागलो, तर त्यांनी पण तेवढी स्पीड वाढवलेली होती. आणि एक पॉईंट असा आला की लिटरली आम्हाला असं वाटत होतं की तो माणूस जमिनीला टचच नाही आहे. तो माहीत नाही का कोणत्या मेकॅनिझमनी तो जवळ येतोय. तो ना घसरत होता, फक्त त्याचे पाय 2 जमिनीला टच होते, आणि फक्त पाय टच करून असं कोणी एवढं स्पीडनी जवळ येत नाही. मग आम्ही तिकडनं पळ काढला थोडं, पण तरी तो जो आवाज होता की बाळांनो मला वाचवा, नंतर हसण्याचा आवाज, हा फार विचित्र होता. आणि असं कधी आम्ही बघितलेलंच नव्हतं. मग तिकडनं जे आम्ही गेलो, थोडं पुढं आलो, जसं तुम्ही त्या एरियात जर गेले असाल, थोडं पुढं आल्यानंतर स्टेशनचा एरिया चालू होतं. तिथं हो. थोडंफार लाईट हा, उजेड वगैरे आहेत तिथे. उजेड वगैरे आहे तिथं. आमचा एकच हेतू होता की अंधारातनं उजेडाकडे चला. मग आम्ही ज्यावेळेस उजेडाकडे येत होतो, तर आम्ही फक्त मागे वळून बघितलं, तर फक्त आम्हाला 2 डोळे चमकताना दिसले, आणि एकच आवाज येत होता की बाळांनो मला वाचवा. तर ते जे दृश्य होतं की ती कोणी व्यक्ती नव्हती की जसं कोणी लागून पडलेलं असत, ती कोणी व्यक्ती नव्हती. का, कारण तसं असतं तर तो हसलाच नसता, आणि एकदम विचित्र पद्धतीने ते हसत होते. तर ही एक गोष्ट आमच्यासोबत झाली. मग त्याच्यानंतर आम्ही स्टेशनला आलो, आणि स्टेशन जर तुम्ही ते बघाल तर कोणी नसतं तिथं रात्रीच्या वेळेस. ते काय आपलं छोटंसं स्टेशन आहे, ते घोराडी म्हणून स्टेशन आहे, छोटंसं स्टेशन आहे. तर तिथे कोणीतरी सिक्युरिटी ड्युटीला होतं, तिथं नाईटचे RPF वाले वगैरे असतील तिथं. तर आम्ही त्यांना विचारलं की इथं ॲक्सिडेंट वगैरे झालं आहे का, असं तिथं कोणतरी होतं, आजोबा वगैरे होते तिथं. तर त्यांनी असं काय पहिले इग्नोर केलं, आम्हाला काही सांगितलं नाही. मग आम्ही त्यांना परत एकदा विचारलं की तिथं कोणीतरी आहे, तुम्ही जाऊन बघा, तुमच्या माणसांना सांगा कोणी पडलं आहे का तिथं. मग खूप वेळेनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे रोजचंच आहे म्हणे, इथे कोणी ना कोणी, कोणाला ना कोणाला दिसतंच की तिथे कोणीतरी पडलं आहे, आणि ते मदतीसाठी हाक मारतोय, पण तिथे गेल्यानंतर ते कोणीच नसतं. बापरे. तर ह्या गोष्टी बऱ्याच लोकांसोबत झालेल्या आहे. तर आम्ही पण लोकांना सांगतो इथं रात्रीचं वगैरे फिरत जाऊ नका. तर तो एरिया थोडाफार हॉन्टेड म्हणा किंवा काय असं, पण तो अनुभव आम्हाला आला. आणि आजही आम्ही तिकडनं जाताना आम्हाला तेच दृश्य डोळ्यासमोर दिसतं. मग आजही जसं आम्ही लोकलनी कधी ट्रॅव्हल केलं तरी तेच दृश्य आम्हाला दिसतं, आणि नाही विसरू शकत आम्ही त्याला. तिथनं जाणवतं आम्हाला, ते तिकडनं गेल्यानंतर आम्हाला जाणवतं की काहीतरी आहे इथं. मग एक्झॅक्टली माहित पडलं ते बाबा कोण होते, काय होते, किंवा त्यांचे काय कुठून आलते, काय आलते, कसा ॲक्सिडेंट झालता काय?
तसं तर आम्हाला कोणी म्हणजे सांगितलंच नाही, कारण की तो वेळ तसा नव्हता की आम्ही एवढं डिस्कशन करत. डिस्कशन करू. फक्त एक ते जे सिक्युरिटी होते, त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं की या गोष्टी आम्ही पण बऱ्यापैकी ऐकलेलं आहे, आम्ही पण ऐकतो की असं-असं आहे. आणि तो एरिया जो असा आहे की तिथे बऱ्याचशा लोकांचे ॲक्सिडेंट पण झालेले, सुसाईड केसेस झालेले लोकलमधून किंवा जे बाहेरगावच्या ट्रेन असतात, त्याच्यामधून बरेचसे कोणी पडून त्यांचा मृत्यू झाला आहे वगैरे. तर तो तेवढा जो सेक्शन आहे, तर आहेत. तिथे बऱ्याचशा लोकांचे सुसाईड किंवा ॲक्सिडेंट्स वगैरे झालेले आहेत. तर त्यामुळे ह्या गोष्टी वारंवार बऱ्याचशा लोकांनी अनुभवल्या या गोष्टी. पण काय हानी वगैरे झाली का तिकडे त्या माणसापासून कोणाची? असं काय निदर्शनात आलं का तिकडे त्यांच्याशी बोलताना? तरी काही आम्ही तर विचारलं त्याच्यानंतर, कारण एका कालांतराने आम्ही पण ती गोष्ट सोडून दिली. बरोबर. मग जेवढं आम्ही विचारलं लोकांना, की असं काय आहे का, की कोणाचा ॲक्सिडेंट झाला, की कोणाला त्या माणसाने हानी वगैरे पोहोचवली आहे का? तर तसं तर कोणी काय सांगितलं नाही आम्हाला. फक्त दिसतं आणि बोलवतो. फक्त दिसतं आणि बोलवतं. बरं. तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे झाला नाही ना त्याच्यानंतर? प्रॉब्लेम म्हणजे ह्युमन म्हणून थोडी भीती वाटली. हां, बाकी काय नाही. नाही, बाकी तसं तर काही नाही. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण कोणाला काय प्रॉब्लेम? नाही, त्यांना पण तसं काही झालेलं नाही. बरं. तर मित्रांनो, हे होते वाकचोरे सरांचे अनुभव आणि दोन्ही अनुभव खूप भयंकर होते. सरांसारखेचही अनुभव तुमच्यासोबत घडले असतील तर नक्की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करण्यासाठी इंस्टाग्रामवर तुम्ही DM करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये Google फॉर्म टाकलेला आहे, तिकडे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता किंवा कमेंटमध्ये आपण पिन केलेला आहे. तर आजचा अनुभव कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि शो येत आहे त्याच्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे शो आल्याला लगेच तुम्हाला तो पाहायला भेटेल. सध्या त्याचं काम खूप मेहनतीने चालू आहे, पूर्ण टीम काम करत आहे त्याच्यावर. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.